हाय, आज आपण बनवणार आहोत झटपट मेथी मटार पनीरची भाजी. मी कशी केली ते सांगते. साहित्य काय काय पाहिजे ते सांगते. खसखस घेतलंय आणि 10-12 काजू घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये 1 तास भिजू घालायचे, अर्धा 1 तास. टाईम असेल तर थोडं जास्त पण. आपल्याला ताजे मटार हवेत, मेथी हवी, टोमॅटो, कांदा आणि पनीर ताजं आहे बरं का, म्हणून मी तळून नाही घेतलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि खसखस टाकायचे, त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि टोमॅटो टाकायचे. हे सगळं तुम्ही तेलामध्ये परतून घेतलं तरी चालेल. मी तसंच घेतलं आहे कारण मला लवकर बनवायची होती. आता कढईमध्ये तेल टाकून आपण हे सारण टाकूयात त्याच्यामध्ये. तर गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि हे सारण टाकायचं. मी जिरं टाकलंय, मला जिरं प्रत्येक भाजीत आवडते. आता आपण सारण टाकूयात. हे छान होऊ द्यायचं. कारण आपण कच्चं ठेवलं होतं ना, म्हणून. आता त्याच्यात आलं आणि लसूण याची पेस्ट टाकूयात. धने पावडर, तिखट, गरम मसाला आणि हळद हे सगळं मिक्स करून घेऊयात. याला जास्त वेळ लागणार आपल्याला, कारण आपण पहिले ते भाजून घेतलं नाही. कांदा टोमॅटो आपण डायरेक्ट मिक्सरमधून काढून याच्यामध्ये टाकलं, त्यामुळे. मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो छान होऊन येईल. मटार टाकूयात आणि छान होऊ देऊ त्याच्यामध्ये. मेथी पण टाकून घेऊयात. हे छान झाल्यानंतरच पनीर टाकायचं, कारण पनीर जास्त वेळ झाला ना की ते खायला चांगलं लागत नाही. किंचित पाणी टाकूयात. झाकण ठेवून होऊ देऊयात. बघा, मेथीला पण पाणी सुटलंय. आता पनीर टाकून घेऊयात. ताजं पनीर असलं ना तर न तळता असं टाकलं तर खूप टेस्टी लागते. खाऊन बघा. झाली की हो आपली रेसिपी तयार. या खायला. मी आहे ना दुधाची साय फेटून याच्यामध्ये टाकली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.